नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर पुणे. अँकर रुपेश वाळके चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी आलोय खेड तालुक्यातील पाईट गावामध्ये. हा या ठिकाणी बोर्ड दिसतोय श्री क्षेत्र कुंडेश्वर. इथून लेफ्ट मारायचं आणि इथून 5 किलोमीटर कुंडेश्वर देवस्थान आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. पूर्ण डोंगरामध्ये झाडाझुडपामध्ये वसलेलं कुंडेश्वर देवस्थान आहे. त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनाला येत असतात आणि पर्यटनाला देखील येत असतात. अतिशय उंचावरून कोसळणारे धबधबे, सुंदर अशी झाडी, मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आहे. ट्रेकिंगसाठी देखील अतिशय सुंदर असा डोंगर आहे. आणि आता श्रावण महिना आहे, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये अतिशय मोठ्या संख्येने श्रद्धेने भाविक भक्त कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आता आपण डोंगरावर गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण मंदिराची माहिती, परिसराची माहिती मी देणार आहे. आता या नवीन मंदिराचं काम सुरू आहे. खरं तर आवर्जून उल्लेख केला पाहिजे, आमच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य, कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर असेल, मंदिराचा परिसर असेल, संपूर्ण मंदिराचा परिसराचा कायापालट करण्याचं काम आदरणीय शरदभाऊ बुट्टे पाटील यांनी केलं. या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुसज्ज अशी ओपन जिम देखील आहे आणि या ठिकाणी पाहू शकता भक्त निवास देखील आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक आल्यानंतर तुम्हाला मुक्कामी राहण्याची सोय देखील या ठिकाणी शरद भाऊंनी या ठिकाणी केलेली आहे. सर्व पर्यटकांची कुठलीही गैरसोय झाली नाही पाहिजे ही याची संपूर्ण खबरदारी शरद भाऊंनी या ठिकाणी घेतलेली आहे. डोंगरावर येण्यासाठी एक 7-8 वर्षापूर्वी या ठिकाणी पाऊल वाट होती. येण्यासाठी खूप परिश्रम करायला लागायचे आणि त्यावेळी भाविक देखील कमी येत होते, कारण रस्ता नव्हता यायला. पण आता शरद भाऊंनी कुंडेश्वर मंदिर असेल, परिसर असेल, संपूर्ण कायापालट त्यांच्या माध्यमातून विकास निधी आणून या ठिकाणी केलेला आहे. आणि तेव्हापासून या ठिकाणी पाहू शकता अनेक पर्यटक या ठिकाणी कुंडेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. आणि दर्शन आल्यानंतर या ठिकाणी अतिशय सुरेख असा झाडे आहेत, मोठ्या प्रमाणात जंगल आहे. आणि कुंडेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आपण छोटीशी 1 दिवसीय सहल देखील आयोजित करू शकता. संपूर्ण परिसर अतिशय छान आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झाडे आहेत, जंगल आहे. या ठिकाणी ट्रेकिंगला देखील उंच असा मंदिराच्या पाठीमागे डोंगर आहे. आणि अतिशय सुंदर असं ठिकाण आपल्याच खेड तालुक्यामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी एक कुंडेश्वर देवस्थान. या ठिकाणी पाहू शकता आपण आता कुंडेश्वर मंदिरामध्ये आलोय बाबांच्या. या ठिकाणी हे सुनीलजी शिंदे आहेत, हे कुंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मंदिराबद्दल, देवाबद्दल जी माहिती आहे, कशा प्रकारे हे मंदिर उभं राहिलं, काय सांगाल? या ठिकाणी कडूच्या तेली समाजाची एक महिला दररोज पूजा अर्चा करण्यासाठी येत असे. ती दररोज 12 वाजता इथे यायची, पूजा अर्चा करायची आणि परत आपल्या गावी घरी निघून जायची. तर कालांतराने तिला वयोमानानुसार इथे येणे शक्य नसल्यामुळे तिला भगवंत प्रसन्न होऊन तिला म्हटले, मग मी तुझ्याबरोबर येईल. ती म्हटली माझ्याबरोबर चला, मला येणं शक्य होणार नाही. तर देव म्हटले ठीक आहे मी येईल, फक्त तू पाठीमागे वळून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी तू पाठीमागे वळून पाहशील मी तिथंच लुप्त होईल आणि तुझी असेल त्या जागी शिळा होईल. तर मग अशाप्रमाणे ती पुढे निघाली आणि देव तिच्या पाठीमागे निघाले असताना विजांचा कडकडाट झाला आणि त्या महिलेने पाठीमागे वळून पाहिलं तर त्या ठिकाणी भगवान इथंच हे लुप्त झाले आणि तिची खालची मधल्या कड्याला एक शिळा तयार झाली. मग हे तेव्हापासूनच मंदिर इथं आपलं कायमचं स्थायिक झालं. आणि शरदभाऊ बुट्टे पाटील यांनी मंदिर असेल, मंदिर परिसर अतिशय छान बनवलाय, चांगल्या प्रकारे विकास निधी वगैरे आणलाय. त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, भाऊंचं तर इथं पहिल्यापासून भरपूर लक्ष आहे. ते आल्यापासून इथं पर्यटन दर्जा ह्या जागेला किंवा ह्या मंदिराला प्राप्त झाला तेव्हापासून त्यांच्या माध्यमातून भरपूर कामे असतील, ट्रस्ट कार्यालय असेल, भक्त निवास असेल, ओपन जिम असेल, आता वृक्ष बाग तयार, म्हणजे त्यांच्या बाग याच्या खाली भरपूर कामे येते. गोशाळा पण आहे, गोशाळा पण आहे. आणि भाऊंचं कंटिन्यू या ठिकाणी लक्ष असतं. 5 कोटींची कामे आतापर्यंत भाऊंची झालेली आहे. आतापर्यंत मंदिरावर यायला भाविकांना वगैरे अडचण होत, खूप अडचण असेल. पण आता एक किती वर्षापासून हे रस्ते वगैरे झाले? साधारणपणे 5 ते 6 वर्षापासून रस्ते वगैरे पूर्ण कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण पण झाले 5 वर्षापासून.
म्हणजे तेव्हापासून भाविकांची संख्या मोठ्या भाविकांची प्रमाणात यायला संख्या लागली. मोठ्या प्रमाणात वाढली. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे भक्त निवास देखील आहे. या ठिकाणी भाविक भक्त आल्यानंतर मुक्काम देखील करू शकतात. अशा प्रकारची सोय या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी केलेली आहे. भक्त निवास देखील या ठिकाणी उभारलेला आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता ही गोशाळा आहे. देशी गोवंशाचं संवर्धन होण्यासाठी या ठिकाणी गोशाळा देखील कुंडेश्वर देवस्थानने उभी केली, जेणेकरून देशी गोवंशांचं संवर्धन व्हावं. त्यामुळं या ठिकाणी अतिशय सुरेख अशी गोशाळा उभी केली. ओपन जिम देखील आहे. आता सुनीलजी शिंदे यांनी मंदिराची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली, कशा प्रकारे कुंडेश्वर महाराजांचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. आता आपण कुंडेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आलोय, गाभाऱ्यामध्ये. पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा गाभारा आहे. या ठिकाणी नवीन मंदिराचं काम सुरू आहे. पाहू शकता अतिशय सुरेख असं मंदिर आहे. येत्या 5-6 महिन्यामध्ये या ठिकाणी मंदिराचं काम या ठिकाणी पूर्ण होईल. अतिशय सुरेख असं मंदिर आहे. आणि श्रावण महिना सुरू असल्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनाला येत असतात. सर्व तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील मी सर्व भाविक भक्तांना विनंती करेन की आपण कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनाला या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपली एक दिवसीय सहल देखील या ठिकाणी घडू शकते. अतिशय सुंदर असं निसर्ग देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी मंदिरावर दर्शनाला आल्यानंतर या ठिकाणी व्यायामाची देखील सुविधा आहे. ओपन जिम या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. अतिशय सुंदर अशी ओपन जिम या ठिकाणी उभारलेली आहे. अनेक पर्यटक, छोटी छोटी मुलं या ठिकाणी व्यायाम करताना पाहू शकता तुम्ही. अतिशय सुरेख. या ठिकाणी दर्शनासाठी आल्यानंतर या ठिकाणी भाविकांसाठी कुंडेश्वर भक्त पर्यटक निवास देखील या ठिकाणी उभारलेला आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी, पर्यटकांसाठी या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर अशी पिण्याची पाण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी तुम्हाला नाही. सध्या या ठिकाणी आता गायी नाही आहेत, त्या सर्व डोंगरामध्ये चरण्यासाठी गेल्या आहेत. थोड्या वेळामध्ये ती सर्व गायी स्वतःहून या ठिकाणी येतात. अशा प्रकारे हा सुंदर असा परिसर आहे. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेल की आपण या ठिकाणी कुंडेश्वर देवस्थानला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आणि या परिसराचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आपण यावं. आणि तर या ठिकाणी बगोड्यांची देखील या ठिकाणी छान सुविधा या ठिकाणी आहे. या ठिकाणी डोंगरावर आल्यानंतर छोटे छोटे धबधबे देखील आहेत. कुंडेश्वर मंदिरावर डोंगरावर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर किंवा फिरायला जाण्यासाठी अतिशय सुंदर असे रस्ते या ठिकाणी बनवलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही. अतिशय सुरेख असा परिसर आहे, पाहू शकता. या ठिकाणी नक्कीच आपण कोकणामध्ये फिरायला जात असतो 200, 200, 250 किलोमीटर, पण आपल्याच खेड तालुक्यामध्ये अतिशय सुंदर अशी ठिकाणे आहेत आणि ती डेव्हलप. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी अँकर रुपेश वाळके यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अँकर रुपेश वाळके इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि निवेदक रुपेश वाळके फेसबुक चॅनलला देखील आपण फॉलो करा.